मंडळी नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मी कटिंगनी मोगरा लावला होता आणि त्याला आज पहिलं फूल आलेलं आहे आणि त्याच पॉटमध्ये मी अजून एक कटिंग लावली होती ती म्हणजे डेव्हिस बॅकबोन, तर ते सुद्धा छान वाढलेलं आहे। तर आज ह्या दोन्ही झाडांचं मी रिपॉटिंग करणार आहे आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। साध्या नर्सरी पॉटमध्ये विदभर लांबीच्या ह्या कटिंग्स मी मे महिन्यामध्ये लावलेल्या होत्या आणि छान वाढ झाली दोन्हीची। तर आता सेपरेट करताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची, कारण दोन वेगवेगळी जातीची झाडं आहेत आणि दोन्हीची मुळं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, त्यामुळे अगदी नाजूक हाताने आणि नाजूकपणे हाताळायची, कारण मुळांना जर धक्का लागला तर मग पुढे त्या झाडाची वाढ व्हायला जरा कठीण जातं, त्यामुळे आवर्जून ही काळजी घ्यायची। ज्यांना असं वाटतं ना की बागकाम ही खूप खर्चिक गोष्ट आहे किंवा की खूप पैसे लागतात झाडं घ्यायला, किती महाग असतात झाडं वगैरे वगैरे, तर त्यांनी असं लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा वेगवेगळ्या जातीची झाडं अशा कटिंग्ज आणून लावतो आणि ग्रो करतो तर तो खरा बागकामातला आनंद त्यावेळी आपल्याला मिळत असतो। तर आता इथे माती कशी तयार करायची तेही सांगते। सँड घेतलेली आहे, इथे मी गार्डन सॉईल आहे आणि वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे आणि त्याआधी मी ही जी माती आपण ह्या पॉटमधून काढली ती यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर ही माती जेव्हा आपण तयार करतो तेव्हा 60% आपण साधी गार्डन सॉईल घ्यायची आहे, त्यानंतर 30% कुठलंही कंपोस्ट जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घ्यायचं। तुम्ही कावडंग मॅन्युअरसुद्धा घेऊ शकता, मी इथे वर्मी कंपोस्ट वापरलेलं आहे। त्यानंतर 10% सँड घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण पॉट भरायचं आहे। पॉट भरताना आधी आपण बुडाशी काही दगडाचे तुकडे किंवा मग कोको चिप्स असतील तुमच्याकडे तर ते घालून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याकडे बागेमध्ये जी सुकी पानं असतात त्याचा आवर्जून वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं। अशा प्रकारे पॉट तयार करून मग आपण ही जे गार्डन सॉईल तयार केलेली आहे ती घालून आणि आपलं जे प्लांट आहे ते त्यामध्ये लावायचं आहे। आता सध्या तर पावसाळा आहे, त्याच्यामुळे आपण ज्या काही कटिंग्स लावणार आहोत त्या रुजण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे असे वेगवेगळे प्रयोग आपण करतच राहिलं पाहिजे। आणि ना कुठेतरी मला असं वाटतं की हे आपल्या जीन्समध्ये असतं, कारण मला असं आठवतं आहे की माझी आई शिक्षिका असताना म्हणजे ती मुख्याध्यापिका होती आणि ती रोज शाळेतून येताना चालत यायची, चालत येताना ती भरपूर कटिंग्स बरोबर पावसाळ्यामध्ये घेऊन यायची आणि त्या सगळ्या कटिंग्स ती लावायची। म्हणजे आमच्याकडे मोस्टली जी झाडं होती ना ती सगळी तिने कटिंगनीच आणून लावलेली होती आणि तेव्हा तर असं रूटिंग हॉर्मोन म्हणजे रूटिंग पावडर किंवा असं काहीच नव्हतं की ॲलोव्हेरामध्ये डिप करून लावा वगैरे, पण ती सगळ्या कटिंग जेवढ्या काही लावायची ना त्या व्यवस्थित रुजायच्या, त्यामुळे मला असं वाटतं की हे जीन्समध्येच असतं आणि तिथूनच येतं। म्हणजे मीही आता कुठेही बाहेर इथे परदेशातही जाते तेव्हा सोबत एक प्लास्टिकची बॅग असते, एक सीझर असते आणि पार्कमध्ये किंवा कुठे मला अशा कटिंग्स दिसल्या की त्या मी आवर्जून घेऊन येते। तर ह्या दोन्ही कटिंग माझ्या अशाच सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि आता छान रिपॉटसुद्धा झालेले आहेत। रिपॉट झाल्यानंतर लगेचच पाणी देऊन घ्यायचं, त्यानंतर मग काय करायचं की 2-3 दिवस शेडमध्ये ठेवायचा पॉट आणि मग नंतर आता दोन्हींना ऊन भरपूर लागतं त्यामुळे मग उन्हात ठेवायचं। तर मंडळी मोगरा आणि दुसरा आहे डेव्हिस बॅकबोन किंवा याला झिगझॅग प्लांट असेही म्हणतात। तर ही दोन्ही प्लांट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि येत्या पावसाळ्यात तुम्ही कुठल्या कटिंग लावणार आहात किंवा आत्तापर्यंत लावलेल्या आहेत कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।